UPSC मध्ये सीसॅटचा क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आधी कंडिशन आहे, आपण फर्स्ट एकदा क्वेश्चन व्यवस्थित वाचून घेऊयात. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन, लेट x बी अ पॉझिटिव्ह इंटर सच दॅट इफ 7x + 96 इज अ डिव्हिजिबल बाय x, हाऊ मेनी व्हॅल्यू ऑफ द x अँड पॉसिबल. तर याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. तर ऑप्शन आहे 10, 11, 12 आणि इन्फिनिटी मनी. तर फर्स्ट आधी आपण काढणार आहेत 96 ची. आपण जसं की लसावी आणि मसावी मध्ये काढायचं आधी त्याचं पूर्ण डिवाइड करून, तर आपण त्याच पद्धतीने आज आपण काढणार आहोत. तर फर्स्ट आधी आपण त्याचे डिवाइड मध्ये करूयात. तर फर्स्ट घ्यायचे 96. तर तो भाग आपण ह्या पद्धतीने देणार आहोत. 96 + 2 बेचोक 8 बेआटी 16. तर या पद्धतीने आपण भाग हात देणार आहोत. तर आता 96 चे आपण त्याला डिवाइड करणार आहोत. बेक बे बेचोक 8 आणि बेआटी 16. परत आता 48 ला 2 ने डिवाइड करणार आहोत आपण. त्यामुळे बेदुने 4 आणि बेचोक 8 आले 24. आता 24 ला देखील आपण 2 नेच डिवाइड करणार आहोत, कारण की छोट्यातले छोट्या संख्येने आपल्याला डिवाइड करायचे. तर 2 घेतलेले म्हणून बे 1 बे आणि बेदुने 4. तर आले 12 संख्येला देखील आपण 2 ने डिवाइड करणार आहोत. 2 बे 1 बे बेदुन 4 आणि बेत्रिक 6 बेसन 12. आता आलेत 6. तर याला देखील आपण 2 नेच डिवाइड करणार आहोत. बेत्रिक 6. तर उरले 3. आता 3 संख्येला 2 ने डिवाइड होणार नाही, त्यामुळे आपण 3 नेच त्याला डिवाइड करणार आहोत. तर 3 3 1 3. तर किती आले आपला रिमाइंडर 1. तर याच्यामध्ये आता 2 ही संख्या किती वेळा आली आहे हे आपण बघणार आहोत. तर 2 ही संख्या 1 2 3 4 5. तर 5 वेळा आली आहे. तर 2 चा 5वा घात गुणिले 3 किती वेळा आली आहे 1 वेळाच, त्यामुळे 3 चा 1च येणार. तर 5 आणि आता हे दोघांवरती एक घात ठेवलाय आपण, मग 5 आणि 1 6 आणि 2 किती आणि 2 एकदा घेतलं 6 1 6 6 2 12. तर आपलं ऑप्शन आलेलं आहे ऑप्शन सी 12.